मंत्री माणिकराव कोकाटे आता लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. म्हणजे एक आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांच्या सदनिका लुटणारे माणिकराव कोकाटे श्रीमंतांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये कसे पोहोचले असा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांना पडतो. एवढंच नाही तर त्यांची जी इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे त्याच्यात 48 कोटीची संपत्ती आहे, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचं सोनं एवढी संपत्ती जर दाखवलेली असेल तर या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याच्या. आणि आताच्या घटकेला आपण बघितलंय की खरं तर लोअर कोर्टची ऑर्डर झाल्यानंतर सरळ सरळ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या कायदा सेक्शन 8 प्रमाणे यांचं जे आमदारकी आहे ती तात्काळ रद्द करण्याची कारवाई ही व्हायला हवी होती, ती झाली नाही. त्यानंतर सेशन्स कोर्टमध्ये ते अपीलमध्ये गेले. खरं तर कसं आहे की सेक्शन 8(4) हा जो पूर्वी होता की ज्याच्यात अपीलमध्ये गेलं तर त्यांची आमदारकी वाचायची, आता हा कायदा रद्द करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाकडनं. आणि त्यामुळे खरं अपेक्षित होतं की त्यांच्यावर आताच्या घटकेला म्हणजे ताबडतोब विधिमंडळाने कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करणं हे गरजेचं आहे आणि ते विधिमंडळ करेल अशी अपेक्षा आहे. आता त्यांची जे बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलंय त्याच्यात फक्त त्यांना अटकेपासून जर मिळाली तर ती शिथिलता मिळू शकते, त्यांना तो दिलासा मिळू शकतो, पण बाकी त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद हे दोन्ही रद्द झाले याच्यात काहीच शंका नाही.